नमस्कार इंस्टाग्रामकर. आज आपण करतोय आषाढासाठी खास टोमॅटो मेथीच्या तिखट पुऱ्या. एकीकडे पंढरीची वारी निघते आणि दुसरीकडे प्रत्येक मराठी घरांमध्ये आषाढ तळणीला सुरुवात होते. तसं तर कापणांसोबत तिखट पुऱ्या केल्या जातात, पण आज आपण त्याच तिखट पुऱ्यांना थोडा वेगळा फ्लेवर देऊ. मिक्सरमध्ये जिरं, लसूण, मिरची आणि टोमॅटो वाटलं. आता परातीमध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन आणि मीठ चांगलं मिसळलं. यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलं. हे तेलाचं मोहन सुरुवातीला चमच्याने आणि परत हाताने सगळ्या पिठाला चांगलं चोळून लावायचं आहे, म्हणजे पुरी छान खुसखुशीत होते. एकदा कॅप्शन चेक करा, मी व्यवस्थित साहित्य आणि प्रमाण दिलंय. आता यामध्ये हिंग, हळद, मिरची पावडर, ओवा, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मेथीची पानं आणि तयार केलेलं टोमॅटोचं वाटण घालायचं. या वाटणाच्या ओलाव्यामध्ये सुरुवातीला पीठ मळायचं आणि गरज लागेल तसं जास्तीचं पाणी घालून याला घट्ट मळायचं. खूप पातळ करायचं नाही. याला मी मळून घेतलंय. तेल लावू, एकसारखं करू आणि लगेच लाटायला घेऊ. हे पीठ भिजत ठेवायचं नाही, कारण यामध्ये आपण ज्वारी घातली आहे ना, म्हणून. तर छोटे छोटे गोळे केलेले आहेत. तुम्ही सरळ एक मोठा गोळा करून पीठ लावून मोठी पोळी लाटा आणि वाटीने कापून घेऊ शकता. पीठ लावत असताना खूप पीठ लावायचं नाही, अगदी थोडं थोडं पीठ लावायचं, नाही तर सरळ तेल लावा. जर तुम्हाला कुरकुरीत पुरी पाहिजे तर पातळ लाटा, खुसखुशीत पुरी पाहिजे तर जाड लाटा. आता तेल मध्यम गरम झालं की मंद आचेवर पुऱ्या तळून घ्यायच्या. एका वेळी खूप पुऱ्या लाटायच्या नाहीत, 4-4 लाटायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या. तर मस्त खुसखुशीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत. एकदा केल्या की 8 दिवस टिकतात. नक्की करून बघा.